हॅलो नेत्रा, काय झालंय? साहेब, आपल्याला आजोबांच्या रक्षणासाठी काहीतरी करायला हवं. आज रुपाली बाई साहेबांनी आजोबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. काय? हो, घरात फक्त मी, केतकी काकू आणि रुपाली बाई साहेब, आम्ही तिघीच होतो. रुपाली बाई साहेबांनी सगळं काही व्यवस्थित ठरवून घेतलं आणि त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. देवी याची कृपा होती म्हणून आजोबांना काही झालं नाही. मी आत्ताच्या आत्ता घरी येतो. आज रुपालीला मी सोडणार नाही. नाही नाही, नको साहेब. अगं, ती पुन्हा प्रयत्न करणार बाबांचा जीव घ्यायचा. हो, मला कळतंय म्हणून मी म्हणते, आजोबा सुखरूप राहावेत म्हणून आपल्याला काहीतरी करायला हवं साहेब. मी तेच करण्याचा प्रयत्न करतोय. आज मी रुपालीला सोडत नाही. तू बघच आता मी काय करत होते. नाही नाही साहेब, थांबा. नाही, आपण असं नाही करू शकत. तुम्ही अद्वैत साहेबांना कसं सांगणार आहात? तुम्हाला वाटतं अद्वैत साहेब तुमच्यावर विश्वास ठेवतील? रुपाली बाई साहेबांनी पूर्ण विचार करून हे सगळं केलं असणार. पुन्हा त्या अद्वैत साहेबांचा ढाल म्हणून वापर करणार. पुन्हा तुमच्यामध्ये आणि अद्वैत साहेबांमध्ये भांडण होणार. आपण नाही असं करू शकत. मग काय करू मी नेत्रा? काय करू मी? किती हेल्पलेस आहे का? इथे माझ्या बापाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तो प्रयत्न कोण करते हेही मला माहितीये, पण मी काहीच करू शकत नाही. नाही साहेब, तुम्ही करू शकता. तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता. मला वाटलं होतं मी आजोबांजवळ जाऊ नये म्हणून आजी सतत आजोबांबरोबर थांबतील, पण तसंही होत नाहीये. रुपाली बाई साहेब बरोबर आजींना फसवतात आणि स्वतःचा डाव साधून घेत आहेत. मग काय करूया आपण असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून एक व्यक्ती सतत आजोबांबरोबर राहील. म्हणजे एखादी नर्स वगैरे जी आजोबांचं सगळं करेल. ठीक आहे, मी करतो काहीतरी. नेत्रा, बाबा ठीक आहेत ना ग? हो साहेब, आता ठीक आहेत आजोबा. आणि आजी सुद्धा आत्ता झाल्या, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये. ठीक आहे, मी येतो लवकर घरी. मग आपण बोलूया. हो. एवढी शांतता? कुठे दिसत का नाहीये? काय झालंय? रुपालीने पण फोन उचलला नाही. पद्माकर मेला असेल. आत्ता कोणी दिसत नाहीये म्हणजे कदाचित त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असेल. झालं तुमच्या मनासारखं? शंभरदा तुला बजावलं होतं ना की मी याईस्तोवर यांच्या जवळच बस म्हणून. मग तू इथे काय करतेस? तुला माहितीये ना नेत्रामुळे यांच्या जीवाला धोका आहे. तू का आमच्या खोलीतून बाहेर पडलीस? का असं केलंस? काय झालं? नेत्रा तुमच्या खोलीत होती का? अगं मी आले तेव्हा ती त्यांना सूप पाजत होती. अरे देवा, इतक्या वेळा सांगून सुद्धा पुन्हा असं कसं वागू शकते ही मुलगी? तिने तिथे यायला नको म्हणून तुला तिथे थांबायला सांगितलं होतं ना. इंद्राणीने काय सांगितलंय ते आठवते ना?
एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा खणून त्यातून माती आणावी लागते. म्हणजे नेत्रामुळे कोणाचा फायदा होणार असेल ना, तर तिच्यामुळे कोणाचं तरी नुकसान सुद्धा होणार आहे. मला तर वाटतं हे सगळं असं आहे ना, म्हणूनच तिच्या गावातले लोक ना तिला अपशकुनी म्हणतात. बाई ग रुपाली, मी हात जोडते, पुन्हा असं करू नकोस. नेत्राची सावली सुद्धा यांच्यावर पडता कामा नये. अगदीच समजू शकते आई. मी बीपीच्या गोळ्या घ्यायला आले होते, 10 मिनिटं पण नसतील झाली आणि तेवढ्यात ही मुलगी तुमच्या खोलीत गेली परत. ती अजूनही आहे का तिथे? नाही नाही, मी तिला हाकलून दिलंय. आजी, इंद्राणी, तू सांगितल्याप्रमाणे पूजा केली आहे. आजी काहीही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. बरं, एक सांगू का तुम्हाला? हो सांग की. आता मी बघितलं की नेत्रा तुमच्या खोलीच्या बाहेर घुटमळत होती. काय? एवढं सांगून सुद्धा ती तेच करते. मीच बघते आता. ऐक 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 माझं. मी 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 मारला होता म्हाताऱ्याला. मी खरंच मारला होता. उशी उशी त्याच्या चेहऱ्यावर दाबून दाबून त्याचा श्वास कोंडला होता आणि श्वास कोंडेपर्यंत धरली होती उशी. मेला होता तो, मी खात्री करून घेतली होती. आणि प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. मला खरंच कळत नाहीये तो जिवंत कसा झाला. मला सांग, नेत्राकडे अशी शक्ती नसेल ना मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची? तुमची देवी आई अशी शक्ती देऊ शकते? मला सांग, मला खरंच कळत नाहीये. कारण मला ती म्हणत होती की म्हाताऱ्याला काही होणार नाही, देवी आई आहे, देवी आई काही होऊ देणार नाही म्हाताऱ्याला. अगं बोल ना, खरंच खरंच मारला होता का मी त्याला? खरंच विश्वास ठेव माझ्यावर. देवी आई काय करू? बाईसाहेबांपासून आजोबांच्या जीवाला धोका आहे. कसं आजोबांचं रक्षण करू मी? अद्वैत साहेबांना सुद्धा काहीच सांगू शकत नाही. आजीला सांगूनही काही होणार नाही, कारण इंद्राणी आत्यांनी त्यांच्या मनात जे काही भरलंय त्यातून आजी इतके सहजासहजी नाही बाहेर पडणार. इंद्राणी आत्यांना तरी माहिती आहे का की रुपाली बाईसाहेब आजोबांच्या जीवावर उठले? कदाचित त्यांना माहीतही नसेल. हॅलो आबा. नेत्रा, तिकडे सगळं नक्की ठीक आहे ना ग? आबा नक्की काय झालंय? तुम्ही काल सुद्धा मला हाच प्रश्न विचारला होता, आता परत तेच विचारताय. मला खरं खरं सांगा, नक्की काय झालंय? नेत्रा, माझ्याकडनं एक चूक झाली ग. काल मला इंद्रायणीचा फोन आला होता. ती आज मला वावोशी जवळ येऊन भेटली. काय? पण का? मनोरमाबद्दल चौकशी करत होती. मी मनोरमा ताईला ओळखतो का? नेत्रा मनोरमाबद्दल का माहिती गोळा करते ही सगळी चौकशी करत होती. आबा पण त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या कशा? माहित नाही, मी तिला काही उत्तरं दिली नाही. पण तिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. ती म्हणत होती तिला सगळं माहिती आहे आणि नेत्राने चुकीचा मार्ग निवडलाय असंही म्हणत होती. बाळा, असं का म्हणाली ती? नक्की काय चाललंय? नेत्रा, तू बोलत का नाहीयेस ग? काय करायचं आता? आबा, आता पुन्हा जर त्यांनी फोन केला तर अजिबात फोन उचलू नका. आणि जर का त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं ना, तर भेटायला सुद्धा जायचं नाही. असं काही झालंच तर सगळ्यात आधी मला फोन करा. मला आता सगळ्याचीच भीती वाटायला लागली ग. भूतकाळ पुन्हा त्रास देईल असं वाटतंय. आबा, भूतकाळातल्या काही गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
पण ह्या सगळ्याचा तुम्ही त्रास नका करून घेऊ अजिबात. मनोरमाताईचा विषय निघाल्यामुळे भूतकाळातल्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. सतत तेच आठवतंय. ते तर तुझं बरोबर होतं ग. मी मनोरमाताईला थांबवायला हवं होतं. मनोरमाताई गाव सोडून जाणार हे मला माहित असतं तर. नाही नाही आबा, आबा तुम्ही नका असा विचार करू. मी तुम्हाला असं म्हणाले होते की मनोरमा आजींना तुम्ही जायला द्यायला नको होतं. ते मी भावनेच्या भरात बोलले होते. पण मी समजू शकते त्यावेळेची परिस्थितीच वेगळी होती. त्यामुळे तुम्ही आता त्या सगळ्याचा विचार नका करू. तुम्ही नका त्रास करून घेऊ स्वतःला. आणि आबा तुम्ही स्वतःला दोष तर अजिबात देऊ नका. तुम्हीच म्हणता ना जे काही घडतं ते देवी आईच्या इच्छेनुसार घडतं. मग आता सुद्धा असंच समजा की जे काही घडलंय आणि जे काही घडतंय ती सगळी नियती आहे. आणि आता फार विचार नका करू. मी काय सांगितलं लक्षात आहे ना. त्रास करून घ्यायचा नाही. तुम्ही काळजी घ्या हा आबा. मी ठेवते. तू ही काळजी घे बाळा. हो. काय झालंय? कोणावर एवढा चिडलात आणि कशासाठी? तू कशाला आलीस पण इथे? मला न विचारता पुन्हा इथे यायचं नाही. मग मला न विचारता माझ्या आबांना कसं काय भेटलात? काय झालं? आता का पाठ फिरवताय? सांगा ना मला माझ्या आबांना का भेटलात? इंद्राणी यापुढे माझ्या आबांना कोणत्याही प्रकारे त्रास झालेला मला चालणार नाही. तुम्हाला जे काही विचारायचं ते मला विचारा. तुम्हाला जे काही सत्य जाणून घ्यायचं ना ते माझ्याकडून जाणून घ्या. मी सांगेन तुम्हाला सगळं सांगेन. तुम्ही विचाराल त्या प्रश्नांची उत्तरं देईन. पण त्याआधी तुम्ही माझ्यासमोर मोकळं होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर माझ्याकडून सत्य जाणून घ्यायचं असेल तर आधी तुमचं सत्य मला सांगा. सांगा ना मला. तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे ना? सांगा. का लपवताय तुम्ही माझ्यापासून? तुम्ही माझ्या आत्या आहात. मनोरमा आजी तुमची आई आहे. तुम्ही मान्य करत नसलात तरी मला सत्य माहिती आहे. नका काळजी करू. मी आहे आजोबांबरोबर. आजोबांना काही नाही होणार. ऐत्री नैना देवीची कृपा आहे त्यांच्यावर. एवढं सगळं करून म्हातारा वाचलाच कसा? कसं वाचू शकतो? नेत्रा म्हणाली देवीची कृपा आहे.
म्हणजे का म्हणाली असेल असं? का म्हणाली असेल की की खरंच त्रिनयना देवीने वाचवलं असेल म्हाताऱ्याला? नाही नाही, पण म्हाताऱ्याचा आणि त्या त्रिनयना देवीचा काय संबंध आहे? पुन्हा एकदा प्रयत्न करू का? मी पुन्हा प्रयत्न केला तर मरेल म्हातारा? कसं मारायचं या म्हाताऱ्याला? कसं मारायचं? नाही नाही, मेलाच पाहिजे. म्हातारा मेलाच पाहिजे, नाहीतर इंद्राणी डोक्यावर बसेल माझ्या. पण एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा हा म्हातारा का मरत नाहीये? का मरत नाहीये? नाही कळतच नाहीये, काही कळत नाहीये. काय ग, तुमची नावं काय? मी गौरी. मी मनीषा. तुम्हाला हे काम जमेल ना? हो मॅडम, गेली 7-8 वर्ष आम्ही नर्स म्हणूनच काम करतोय आणि अशा भरपूर केसेस आम्ही हँडल केल्या. बरं, बाबांची मेडिकल हिस्ट्री तुम्हाला डॉक्टरनी सांगितली असेलच. हो सर. त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची. हो. आणि हो, तुमच्या मदतीला 24 तास एक मेल अटेंडंट असेल. त्याची राहायची सोय आउट हाऊसमध्ये केली आहे. तुमची सोय तिकडेच केली आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीही झालं तरी बाबांना अजिबात एकटं सोडायचं नाही. हो सर, नक्की. तुम्ही आळीपाळीनं शिफ्ट वाईज बाबांजवळ थांबायचं, अगदी रात्री सुद्धा. आणि काही गरज लागली तर मेल अटेंडंट आहेच. काही लागलं तर सांगा. आजोबा, आता खूप वाट बघायला नका लावू. लवकर बरं व्हायचंय. आणि या मनीषा सिस्टर आणि गौरी सिस्टर असणार आहेत तुमच्या मदतीला आता. आई, तुम्ही सुद्धा आता काळजी करू नका. या आहेत ना, त्यामुळे चिंता मिटली. मी आलेच. तर याची काळजी घ्यायला तर एक नाही 2-2 नर्सेस ठेवल्या आहेत. इंद्राणीला कळलं ना तर डोक्यावर घेईल खर. बरं, बाबांची औषधाची वेळ, औषधं आईकडनं समजावून घ्या. ओके सर. मी आलोच. छे, ताप होऊन बसलाय नुसता. पण इंद्राणी कुठे आहे? लबाड लांडगा घाबरल्यावर कसा दिसतो माहिती? जाऊन आरशात बघचा. तो जे करण्याचा प्रयत्न केलास ना किंवा करतेस, त्यात तू कधीच यशस्वी होणार नाहीस. तुला काय वाटलं मी शांत आहे म्हणजे सगळं विसरलो? तू माझ्या ऐन वेळी 2 करोड मॅनेज केल्याचा अर्थ असा नाही होत की हुशार झालीस तू मूर्खच आहेस. बघ शेखर, माझ्यावर नाही चिडायचं. योग्य वेळ आली ना तुला अद्दल घडवेन मी. रुपाली, सगळ्याचा बदला घेतला जाणार. अद्वैत साहेब, अगं रुपाली, आराम कर जा. बाबांची काळजी घ्यायला नर्सेस आहे. तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. करेक्ट. आई, तू स्वतःची काळजी घे. आणि बाबा, मला ही आयडिया आवडली. काही दिवस राहू देत नर्सनं. तसंही आईची आणि आजीची खूप धावपळ व्हायची. आलेच.
आपण कितीही केलं तरी आईला आजोबांचं टेन्शन असणारच आहे बाबा.